या दोघांचा असणाऱ्या नैसर्गिक समन्वयाच्या माध्यमातून मित्रपक्षांशी देखील आम्ही चर्चा केली होती आणि चर्चेचा जो दुवा आहे आणि चर्चेचा जो धागा आहे तो भारतीय जनता पक्ष यांना कुठल्याही परिस्थितीत थांबवू नये हा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा मूलभूत स्वरूपाचा एक असणारा अजेंडा आहे. मात्र भोकरदनमध्ये तो अजेंडा हा बाजूला ठेवून कुठेतरी काँग्रेस पाडण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आघाडी आणि युती झाली नाही अशा संदर्भामध्ये मला माहिती स्थानिक नेतृत्वांनी आम्हाला दिलेली आहे. वास्तविक पाहता ही आघाडी होणं अत्यंत सुलभ आणि आवश्यक होतं, कारण भोकरदन शहरात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस युनिट आहे. राष्ट्रवादी या ठिकाणी तुलनेने नसल्यामुळे तशा प्रकारची अपेक्षा असणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. मात्र जालन्याच्या इतर ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वांनी या सर्व प्रयत्नांना साथ घातल्यामुळे अंबडला आमची आघाडी झालेली आहे, परतूरला आमची आघाडी झालेली आहे. फक्त भोकरदनमध्येच असं काय झालं की भोकरदनच्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या सोबत युती करण्याची आवश्यकता वाटली नाही. हा याचा निर्णय जो आहे आता जनता आपल्या पातळीवरून निश्चित स्वरूपात घेईल. आज मराठवाड्यामध्ये भोकरदन या ठिकाणून प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीपर्यंत मोठ्या सभा या सकाळपासून संध्याकाळपर्यंत होत आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी ही येत आहेत आणि स्थानिक निवडणुकीमध्ये सर, काय सांगाल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काँग्रेस पक्षाच्या कशा पद्धतीने तुमचा प्रचार वगैरे सुरू आहे आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? भोकरदन नगरपालिकेची निवडणूक सगळ्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सुरू झाली तशीच भोकरदनच्या नगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे. आजच विड्रॉलचा शेवटचा दिवस होता. पण काँग्रेसचे आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार आणि 20 नगरसेवक पूर्ण आम्ही उभे केलेले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार प्रियंका प्रतीक देशमुख या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याबरोबर 20 नगरसेवक इथं उभे केलेले आहेत. आणि मागच्या वेळेला 17 ते 21 ही बॉडी पण काँग्रेसची त्यावेळेला निवडून आलेली होती. आजही जनतेचा आम्हाला ठाम विश्वास आहे की ते काँग्रेसच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे. साधारणतः किती उमेदवार निवडून येतील? साधारण आमची अपेक्षा जर 20 उभे केले तर 20 यायला पाहिजे, पण काही एखाद्या 2 याच्यात कमी, 1 2 3 याच्यात कमी जास्त, पण 15 पेक्षा जास्त निश्चितच आमचे सगळे उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. मित्र पक्षाने तुमच्या सोबत युती केली नाही, त्याचा फटका बसेल का तुम्हाला? ह्याच पद्धतीनं 17 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी तोडली होती. त्यावेळेला स्वबळावर आम्ही निवडणूक लढवली, त्यावेळेलाही विजयी झालो. 17 पैकी 9 नगरसेवक आम्ही निवडून आणले आणि अध्यक्ष निवडून आणला होता. त्याच पद्धतीनं आजही आम्हाला खात्री आहे, कारण की हे काँग्रेसच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे आणि कायम हे काँग्रेसबरोबर राहिलेलं आहे. आणि त्या काळात 17 ते 21 जे कार्य केलं आम्ही, पाण्याचं व्यवस्था असेल, स्वच्छतेच्या व्यवस्था असेल आणि जनतेचे ज्या दैनंदिन गरजा आहेत ह्या पूर्ण आम्ही भागवल्या आणि आमची एक नाड या जनतेशी जुळलेली आहे. आणि 21 नंतर प्रशासकाचा काळ असतानाही आम्ही तिथलं कुठेही जनतेपासून अंतर केलेलं नाही. त्यांच्या सुखदुःखात आणि त्यांच्या अडीअडचणीत आम्ही सातत्यानं ह्या जनतेबरोबर होतो. त्यामुळं आम्ही इलेक्शन आलं की लोकांकडे जातो हा असा प्रकार नाही. आम्ही कायम या जनतेबरोबर असतो, जनता आमच्याबरोबर असते. विविध माध्यमातून आमचा त्यांचा संपर्क असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की याही वेळेला मागच्याप्रमाणेच आम्हाला ही जनता विश्वास टाकेल आणि आम्ही निवडून येऊ. काँग्रेस पक्षाकडून काही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे. तुमच्या समोरच्या पक्षाकडूनही काही मुस्लिम उमेदवार मैदानात आहे. मत विभाजनाचा काँग्रेसला काही फटका बसेल असं वाटत आहे? आमच्या काँग्रेसचं जी विचारसरणी ती कुठल्याही एका समाजावर काम करण्याची पद्धत नाही. सगळ्या 18 पगड समाजाला एकत्र करून आपला पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळं मागच्या वेळेलाही असा प्रयोग केला होता. पण ही जनता काम करणाऱ्याच्या पाठीमागं जात धर्म बाजूला सारून जो काम करेल याच्या मागे उभं राहणारी ही जनता आहे. तर त्याप्रमाणे मला निश्चित खात्री आहे, कुठला जातीचा विचार न करता आमच्याकडे दोन्ही पक्ष हे जरी असलेले राष्ट्रवादीचे ते RSSच्या विचारसरणीतून आलेले माजी आमदार चंद्रकांत दानवे
आणि भाजपवाले त्याच विचारसरणीचे, म्हणून हे जाती धर्माचा विचार करून आपले उमेदवारी देतात. ते भाजप ते हिंदुत्वाचा विचार करतात, हा एक असं मुस्लिमांना हे भडकवण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी. पण आमची जनता मुस्लिम असो, हिंदू असो किंवा ओबीसी असो, 18 पगड समाज जो आहे तो कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ देतील आणि विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या मागे ते उभे राहतील, असं मला निश्चित खात्री आहे.